गरजेचेच आहे का? मग युट्यूबला टाकायचे मला व्हिडिओ. त्यांना प्रेम भेटतं, लोकांचं प्रेम भेटतं. इंट्रो करायचा आहे, मग मी इंट्रो करतो. इंट्रो म्हणजे मन स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर असं म्हणतात. मन की तिथं बघून मन स्वागत आहे तुमचं, जोरात मन स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलला. हा. आणि काय बनवणार आहे आज? आजची रेसिपी सोयाबीन. सोयाबीनचं काय? लवकर बोल, तिचं काय? सोयाबीनची सोयाबीनची काय? चिली. नमस्कार स्वागत आहे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती. आणि मी जस्ट जिमला जाऊन आलोय आणि म्हणून जिम साठी म्हणजे जिम करून आल्यावर थोडं प्रोटीन भेटलं पाहिजे म्हणून मी आईला बनवायला लावलं होतं सोयाबीनचं. म्हणजे सोयाबीन मध्ये प्रोटीन असतं म्हणून त्याचं काहीतरी बनव म्हणलं, तर तिला वेळ नसल्यामुळे आता आपण स्वतः बनवणार. काय काय लावायचं त्याला. पहिल्यांदा आपण घेतलेला आहे हे बघा, सोया चिक्स घेतलेले आहेत. सोया चिक्स म्हणतात काय म्हणतात? सोयाबीन नाही, सोयाबीन ती बारकी असते, त्याला सोया चक्स म्हणतात. सोया चक्स. आपण थोडस दही, 2 चमचे दही. आपण पहिल्यांदा सोयाबीन घेतलेलं आहे आणि त्यात टाकलेलं आहे थोडस दही. त्यात आपण टाकणार आहे शाही गरम मसाला. आणि किचन स्वच्छ पाहिजे, पण आमचं किचन खूप छान आहे. थोडासा गरम बस का मम्मी, थोडासा गरम मसाला. थोडीशी चव यावी म्हणून मसाला चिकन बिर्याणी स्वादनुसार. कस्तुरी मेथी चालते का टाकली? व्हॉट? आणि कस्तुरी मेथी, गांजा, तांबडी पूड थोडीशी टाकायची. बस का? थोडंसं टाकलं कलर येतो नाही ना. आणि हे मिश्रण आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊया. ते असं दिसतंय म्हणजे मसाला लागलाय त्याला, फक्त ते थोडंसं कसं दिसतं ते. आता हे आपण मस्तपैकी फ्राय करायचं. अरे हे भाज्या टाकायचं राहिले की यात आपण डार्क सोया सॉस प्लस रेड चिली सॉस, ह्या 2 गोष्टी पण आपण त्याला ऍड करणार आहोत. आणि त्यात भाज्या पण थोड्या ऍड करायच्या. त्याने काय होतं, एक थोडासा असा नाजूकचा फ्लेवर ऍड होतो त्यात. म्हणून आपल्याकडं काय भाज्या काय टाकायचं? कोबी आणि शिमला मिर्च, हा कांद्याची पात एकदम बारीक चपचप करून त्यात टाकायचं. थोडीशी कांद्याची पात घेतली आपण आणि कोबी आहे ना, हा कोबी घेतलेला आहे. आता बारीक चिरूया आपण. आपल्याकडे खतरनाक सुरी आहे आणि हा स्टंट घरी करू नका. पहिल्यांदा ह्या भाज्या कोबी आणि कांद्याची पात मस्त मी तेलामध्ये फ्राय करून घेऊ. तांबडी तांबडी चमकते कुकिंग करायची असेल तर मस्त एन्जॉय करून कुकिंग करायचं. भले जे बनवताय ते चांगलं नाही झालं तरी एन्जॉय पण करायचं.
त्यात आपण ऍड करणार आहोत डार्क सोया सॉस. एकत्रित करून घ्या. तुम्ही बघू शकता अशा तऱ्हेने आपलं मिश्रण रेडी आहे आणि त्याला थोड्या वेळ झाकून ठेवूया आपण. तर अशा प्रकारे आपले सोयाबीन चक्स चिली रेडी झालेली आहे. मी खाऊन एन्जॉय करतो. तुम्ही लाईक आणि शेअर करा.